हालेलुया. आपण प्रार्थना करूया. परमेश्वर पिता, सुंदर दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. महान परमेश्वर, तुझ्या इच्छेप्रमाणे चालणाऱ्या प्रत्येकाला सहाय्य कर. पवित्र आत्म्याचा स्पर्श सर्वांना होऊ दे. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया. तर आपण पेत्राच्या पहिल्या पत्रामध्ये एक अध्यायामध्ये 13 पासून एक वचन आहे ते 25 पर्यंत आपल्या प्रत्येकाला पेत्रा आणि काही शिक्षणाविषयी आपल्याला मार्गदर्शन किंवा शिकवण दिलेलं आहे. आणि ते शिक्षण तुमच्या प्रत्येकाला, माझ्या प्रत्येकाच्या व्यक्तीला हे शिक्षण मिळवणं गरजेचं आहे. तर वचन घेऊया. म्हणून तुम्ही आपली मनरूपी कंबर बांधा. आता मनाची, आता आपली कंबर आपण बांधतो बरोबर, फिट बांधतो. बरेच लोक आहेत कंबरेला काही नाही बांधून ठेवतात. पण त्यांनी काय सांगितले, मनरूपी कंबर म्हणजे मनामध्ये जशी देवाच्या वचनाचं जे शिक्षणाचे जे नियम आहेत ते पूर्णपणे काय करायचंय, बांधून ठेवायचंय की देवाने मला या गोष्टी दिलेल्या. पूर्वीच्या काळामध्ये मला आठवते की मी लहान होता तर काही म्हातारे लोक ते सांगतात की पदराला एक गाठ मारून ठेव म्हणजे कशालाही तुला आठवण येईल, नाही तर तुझ्या शेंड्याला एक गाठ बांध की तुला आठवण येईल की झाड लावला तर हे काय याच्यासाठी. आता तर सगळ्याकडे मोबाईल आहे, आठवणीसाठी मोबाईलवर बोललं नाही ती आठवण तिकडे माहिती पडते. हालेलुया. तर परमेश्वराचं ते वचन जसं होतं म्हणून पेत्र काय सांगते, जी कंबर जी आहे त्यांनी कमरेला बांधलं जेव्हा मासली पकडण्याच्या सुमारामधला काळ आहे तो. हालेलुया. ही कंबर बांधणं म्हणजे काय, अंतःकरणातलं जे देवावरचं जे प्रेम आहे ते पूर्ण मजबूत रीतीने बांधून ठेवलं पाहिजे. म्हणजे योहान 15 त्याच्यात राहिलं पाहिजे. आम्ही ते करत नाही. म्हणून जी कमरेची अंतःकरणाची जी कंबर आहे ती बांधली तर तुम्हाला बरोबर रोज प्रार्थना करायचा, टाइम पाप न करायचं, खोटं न बोलायचं, चोरी नाही करायचं, लबाडी नाही करायचं, हे सगळं तुम्हाला कळेल. कारण ते अंतःकरणाची कंबर बांधलेली आहे. तर काय सांगते बघूया. काय सांगते, येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या वेळेला तुम्हाला त्या प्राप्त होणाऱ्या ते कृपेवर ती पूर्ण आशा ठेवा. काय सांगते, कृपेवर पूर्ण आशा ठेवा. आता तुम्हाला देवाची कृपा मिळालेली आहे त्यावर तुम्ही आशा ठेवा. हालेलुया. आता त्या दिवशी तुम्हाला आशीर्वाद मिळाला त्यावर आशा ठेवायची. तुम्ही आशा निराशा करतात तेव्हा तुम्हाला काही ना काही त्रास होत असतो. हालेलुया. की देवाने मला दर्शन दिलं, देवाने मला आरोग्य दिलं, त्यावर आशा ठेवा. तुम्ही आशा ठेवत तुम्ही निराशात राहतो ना, त्यामुळे तुमच्यामध्ये ती घडण किंवा जी प्रगतीची आहे ती होत नाही. आता माझा विश्वास होता, मी कंबर बांधून ठेवली आत्म्याची की येशू विना माझ्या जीवनात काहीच करू शकत नाही. मग मी तो विश्वास धरला. आता जेव्हा प्रार्थना चालत असताना मी माझं मनन चिंतन मी देवाच्या हातात देत होतो की देवा माझ्या पाप्यावर तू किती प्रेम केलं. याच काळात आपण पिण्या खाण्याच्या पापाच्या आहारी जात होतो, पण याच काळात तुम्ही मला आत्मिक कंबर बांधून दिली, एक शक्ती दिली आणि याच काळात मी परमेश्वराच्या सुवार्तेसाठी वेळ, समय आणि एवढा वेळ देऊन एवढे लोक परमेश्वराच्या राज्यात मध्ये 4:19 वचने पेत्राला गिफ्ट मिळालं. तेच गिफ्ट मला मिळालेलं होतं आणि त्याचा मी वापर म्हणला ती मी माझ्या आत्म्याची कंबर बांधली. तुम्हालाही देवाने काम करायला, प्रचार करायला, सुवार्ता सांगायला, सेवा करायला ही जी कंबर बांधलेली आहे तुमच्यामध्ये ती आत्म्याची पाहिजे, स्वार्थाची नाही, अहंकाराची नाही, घमेटाची नाही. देव तुमची निवड का करते, योहान 15:16 वचन दिलेलं आहे.
देव तुमची निवड ह्यासाठी करते की तुम्ही देवाच्या मार्गावर चालावं, देवाच्या इच्छेने आपलं जीवन पुढे चालवावं. शैतानाच्या किंवा एखाद्या दुष्ट आत्म्याच्या त्यांच्या ग्रुपच्या सहवासात आपलं जीवन नसावं. आपला गुरु आध्यात्मिक आहे, सामर्थ्यिक आहे, स्वर्गीय देवदूत आहे, संदेश आहे, सुवार्तिक आहे. यांच्याद्वारे आमची आत्मिक कंबर आम्हाला मजबूत रीतीने बांधायचं आहे. जसं पौलाने गलातियस 11:1 मध्ये वचन कसं दिलेलं आहे, जसा मी ख्रिस्ताच्या अनुकरणात आहे तसे तुम्ही माझ्या अनुकरणात राहा. म्हणून पौलाने गलातियस पहिल्या 3:10 पासून पाया कोण कसा घालतो आणि त्याच्यावर बांधकाम कसा करतो. आता जे बांधकाम म्हणजे काय, तुमचं कार्य कशा पद्धतीने तुम्ही उभारलेलं आहे आणि तुमचं कार्य देवपित्यापर्यंत ते जमेस आहे का, त्याला सांगतात ते बांधकाम. अशा काही उदाहरणं आपल्याला या पवित्र शास्त्रामध्ये दिलेले आहेत. आणि हेच पवित्र शास्त्र पवित्र बनवणं, पवित्र राहणं, पवित्र काम करणं, पवित्र कार्य करणं याच्यामध्ये आपला आत्मा समर्पित केला पाहिजे. पुढे काय सांगते बघ, काय सांगते, तुम्ही आध्यात्मिक मुले आहात. काय सांगते, आध्यात्मिक मुले व्हा आणि अज्ञानी काय ते पूर्वीच्या जे वासन आहे त्याच्याविषयी तुम्ही काय करू नका, वागू नका आणि वर्तू पण नका. पूर्वी होते त्या पापामध्ये चालत होते, वाईट कर्मामध्ये होते, पण तो काय सांगतो माहिती की त्याच्यामध्ये आता तुम्ही चालू नका. आता जर तुम्ही त्याच परिस्थितीमध्ये चालायला लागले तर तुमची परिस्थिती तीच आहे. पेत्राचे दुसऱ्या पत्र 3:13 मध्ये दिले, चांगल्याचे असता बाळा तुझं वाईट काय करणार. बरोबर, पेत्राचे दुसऱ्या पत्र 2:22 मध्ये येते, त्या ओखीकडे परत जाणार. आता जर तुम्ही त्या ओखीकडे म्हणजे परत त्या पापाकडे जाणार तर तुमचं जीवन कुठेतरी कमजोर परिस्थितीमध्ये उतरले जाणार. पापमय जीवन वेगळं आहे ना पुण्यमय जीवन वेगळं आहे. येशूकडे आल्यानंतर हळूहळू पाप बदलली जातात. येशूकडे पापी स्त्रिया आल्या, त्या चेंजिंग झाल्या. लोक 8 अध्यायामध्ये पैशा अडक्याने मदत करत होते. योहान 8 अध्यायामध्ये बघा, एक पापी स्त्री पकडण्यात आली, तिला दगडमार करण्यासाठी सर्व लोक जमा झाले. तर येशूने त्या सगळ्यांना सांगितलं अंतरात्म्याच्या ज्ञानाने की तुझ्यात जर कोणी पाप केलं नसेल तर दगड घ्या ना त्याला मार. स्वतःची पाप पदरी घेतली त्या लोकांनी, तर दगड सोडली आणि गपचूप गेला. तुमच्या स्वतःला पहिले शिकायचंय की दुसऱ्यांना दोष किंवा निदान हेवा करण्याअगोदर उद्या तुमची गॅरंटी किंवा वॉरंटी तुमची काय. आपण जास्त हेच काम करतो, आपल्या स्वतःची पाप पदरी घेत नाही, परंतु दुसऱ्याची पापाबाबतीत ॲडव्हर्टाईज जास्त प्रमाणात आहे. जर तुम्हाला काय सांगते, तर तुम्हाला पाचारण करणारा जसा पवित्र आहे तुम्हीही सर्व प्रकारच्या आचरणात सर्व प्रकारचं आचरण करा. पुढे काय बोलतात ते चांगलं आहे, ते आत्मपरीक्षण करायचं आहे. आत्म्याची कंबर बांधायची, शरीराची नाही, देहाची नाही. तर आत्म्याची जी कंबर बांधली जाते तेव्हा आत्मा आपल्यामध्ये एक सुरक्षित शक्ती तयार करते. आज आपल्या जीवनामध्ये आत्मिक शिक्षण घेणारे लोक कमी आहेत, दैहिक शिक्षण जास्त. तुम्ही दैहिक शिक्षणाकडे जास्त उतरले तर तुम्ही स्वतःहून लक्षात आणायचं की माझ्या अंगावर संकटाचा भार कोसळणारच आहे. कारण तो दुष्ट आत्मा जो आहे ना तो माणसाला फक्त फिरवतो. जुदास पैशाच्या नांदी लागला, शेवटला त्यांनी येशूला पण विकलं 30 नाण्याला. काय लायक झालं. कधी पण लक्षात आणायचं की दुष्ट आत्म्याने आमच्यावर कब्जा केला नाही पाहिजे. जसं शास्त्र लेख आहे की तुम्ही पवित्र असाल
मी पवित्र आहे. आता आम्ही पवित्र बनले, पहिले आम्ही पापी होतो. आता पवित्र बनले म्हणून या वेदीवर आले, नाही तर पापी असते तर तिथे प्यायला बसले असते, खायला बसले असते, बरोबर की नाही? परिस्थिती तशी आहे. हालेलुया. जर त्या पिढ्यात तुम्ही खाण्यात लावलं असतं तर माझं लाईफ त्या पापामध्ये असतं. मग आता मी पवित्र झाला, आता तुम्ही पण पवित्र व्हा. नशा अशी एक चीज आहे ना की बघा माणसाला फसवी. मी पहिला बियर प्यायला जाडावा म्हणून ना, पहिल्या स्टार्टिंगला मी व्यायाम करत होता की जाडावं. 6 महिन्यामध्ये मजबूत झाला, ताप आला, साप बारीक झाला. बरे आहेत आपलेच माणसं आहे. तर असा झाल्यानंतर ते व्यायाम सोडून दिले. 6 महिन्यामध्ये एकदम धडधडीत झाले. ते सगळं सिस्टम कट झालं. एक शोक होते, मी हे पुरा करेलच, बनेल कोणते. त्याच्यानंतर मी बियर प्यायला लागलो. बियर पिलं की 105 लाख रुपये घालविले त्या बियर पिण्या. त्या वर्षभराच्या आसपास सगळं खतम करून टाकलं. निर्णयच घेतलेला की एवढे पैसे मी माझ्या स्वतःच्या सुखासाठी बघतो, तर बियरच प्यायचं. रोज 5-6 बियर, 6 बियर, 6 बियर, 1-2 चालू करता ती सवय वाढली. त्याच्यानंतर ते सोडली. त्याच्यानंतर स्प्राईट प्यायला, थंड बोलतात त्याला काय. आणि स्प्राईट फेमस आहे, कोको कोला, स्प्राईट, काय काय अशी नावं आहेत. पण प्रत्येक कार्यक्रमला का प्रोग्रामला पाहिजे तेव्हा ते प्यायला मिळतेच. तुम्हाला मी एक शिकवतो, काय ते पहिले लक्षात आणा. काय शिकायचं ना काय शिक्षण घ्यायचं. जो मनुष्य जेवढ्या गोष्टीचा त्याग करतो ना तेवढं त्याच्या जवळ येतो. मग ते तुमच्या पुढे मोह आहे, त्या मोहाला बळी पडायचं नाही. तर बाटल्याच्या बाटल्या त्याच मागे लागल्या. 2-2 लिटरच्या बाटल्या प्यायला लागलो. छोटी मोठी जशी गाडी डिगीमध्ये राहील तसं पाहिजे पिचं पीत प्यायची सवयच लागली. आपल्याला म्हणते 6 ते 9 पासून एक प्रार्थना शिकवलेली आहे, आम्हाला मोहात पडू नका. पण तो मोह आहे तो कुणी शिकवलं नव्हतं तर पडत लागले ते. आता तुम्हाला शिकवतात आणि तुम्ही त्या मोहाला बळी पडतात तर तुम्ही कुठेतरी देवाला फसविता. म्हणून आपली पापं नेहमी पदरी घ्यायची ना. काय असं मोह येतो ते ताबडतोब कबूल करायचं. मग त्याच्यावरून तुम्हाला सल्ला मिळते, मार्गदर्शक मिळते. मी जिथे जिथे गेला मला मार्गदर्शक नाही मिळालं, पण देवाने मला मार्गदर्शक केलं. कारण का माझे आत्म्याची जी कंबर होती ती मजबूत होती. मजबुरी म्हणून बघत होतो मी, जाडावं हे करत, पण मला कळत नव्हतं. पाऊल काय संधी रोग करत 7 ते 15 पासून मी काय करतो मला कळत नाही. माझ्या ठाई वसणारं पाप तेच करते. म्हणजे पाप जे माझ्याकडे होत होतं ना तेच मी करत होता, आणि पुण्य जे होतं ते मी करत नव्हता. मग एक वेळ अशी ते थंड प्यायची सुरुवात होती. मग निर्णय घेतला नाही प्रार्थनेमध्ये जास्त वाढायचं. म्हणजे थंड पिणाऱ्या ज्या गोष्टी होत्या ना, जिथे म्हणजे स्प्राईट प्यायचं, गोळीची गोळी भरून प्यायचं, म्हणजे अशा निघायच्या आठवड्यात कितीतरी प्यायचं. असं करता करता विचार करून प्रार्थनेत पळायला पाहिजे. ही सवय बरोबर नाही. प्रत्येक गोष्टीची सवय लागणं फार कठीण नाही. त्या बियर बरोबर मला काय माहिती का किती सवय माझ्या गुणाच्या चुकीच्या होत्या ते मी तुम्हाला सांगतो. पहिलं गुटखा, पानपरा खाल्लं. कोणाला वाच पहिला काय खात होता म्हणून मी बोलायला मैत्री करून देत नाही कोणाला. ज्या आदामेवानी मैत्री केली ते पण फसले. आता मी तंत्रशास्त्रात आल्यानंतर सगळ्या मध्ये 10-17 प्रमाणे माणसाच्या बाबतीत सावधान. या खिशामध्ये काजू, बदाम, बरोबर, सुक्या द्राक्षा. आता द्राक्षा खात नाही कारण बायबलमध्ये दिलेली येशूने मी द्राक्षाला म्हणून ते मी सगळं. तर मी ते पीत होतो. अशी सवय मला लागता भरपूर. तिकडे काय खात होता मी,
काजू बदाम वगैरे सगळं खायचं, केळी खायचा, ऍपल खायचा, मस्त उत्तर घुमवायचा असं होता. अरे नंतर काय झालं, हळूहळू सोय मित्राने मला एक पान परत दिलं. त्याचं ते खा, मस्त तोंडाला वास नाही यायचं ते, मग तुम्ही खातो. तो दारू प्यायचा आणि तो हे करायचा. संगत कोणती म्हणते 17 माणसाच्या बाबतीत सावध राहा. प्रत्येक गोष्टीचं शिकायचं आहे की कोण मला येशूकडे देतो, कोण मला येशूपासून दूर करतो. हे लक्षात नेहमी आणायचं. मग मी ते विचार केला ना, संगतीला सोड. पश्चिमीला मला मित्रांकडे येणार खाण्यात पोचवलं, भरपूर पोचवलं. म्हणून सावध राहिलो, प्रभूच्या वचनात राहिलो, शिक्षणात राहिलो, ज्ञानात राहिलो, आणि आपलं काम करायला सुरुवात केली. बघा त्याच्यानंतर मी डिसिजन काय घेतलं ते तुम्हाला सांगतो. मी त्याने ते पानपुरा खायला दिलं तर खायला लागलं. त्याच्यानंतर काही दिवसानंतर मी सुट्टीला आल्यानंतर मी इकडे माणिकचेल बघितलं. माणिकचेल खायला सुरुवात केली आणि माणिकचेल 80 पाकिट, इथं 40 खात होता, इथं 80 झालं. इकडे आल्यानंतर डब्बल झालं. त्याच्यानंतर एक दिवस माझ्या मित्राची बायको माझ्या गाडीवर बसली. त्यांचं बँकेचं काम होतं, तिला मी घेऊन गेलो. तर तेव्हा येत असताना ना ते मी फुंकला. मला असं दादा हे काय तू खातो, सगळं अंगावर उडते. माझं बरंचे बरे भारी भारी शर्ट ती आखी मागली. विचार केला ते खायचं नाही. मी प्रयत्न करत राहिलो की काहीतरी आपल्याला ह्याच्यातून बाहेर व्हायचं आहे. शोधला, त्याला पर्यायी प्रार्थना. तुम्हाला माहिती आहे पवित्र मरिया आत्मिक मध्यस्थी आहे, कंबर बांधतात ती, बरोबर आहे. मी तिच्याकडे विनंती केली ना, तिला सांगितलं की तू माझी आई आहे, मला हे सोडायचं आहे. मला आता प्रार्थनेत जायला लागल्यानंतर मला कळायला लागलं की हे खाणं योग्य नाही. म्हणून हळूहळू मी प्रार्थनेमध्ये जाता जाता डिसिजन घेतलं मला सोडायचं आहे. त्यानंतर मी केरळ येते पोट्टाला, इकडे सुटणार तिकडे. मग तरी मी बियर पित होतो आणि तंबाखाची एक पुडी घेऊन जातो. म्हणजे ते सोडलेलं मी, ते सोडून त्याच्यानंतर तंबाखू प्यायला. मग बियर घेतला आणि तंबाखूची पुडी घेतली आणि निघाली. अर्ध्या रस्त्यात जाता जाता सगळे शैतानाने त्या ट्रेनच्या बाथरूममध्ये संडासमध्ये भिंजा टाकतो. परत स्टेशनला थांबल्यानंतर परत खेचते, इकडे बियर पिऊ का, पण गाडी जाईल, बियर पिऊ का, तंबाखू पिऊ का. इकडे तो शैतान काय सोडायला तयार नाही. तो मागे घेतो, अरे घेतो बस, थोडं खातो बस. त्या पुढे गेलो, नाही घ्यायचं. पुढे गेलो, जवळ आलं. ते काय आतमध्ये तो बसलेला शैतान तो उड्या मारायला बघतो, रोज हे खाऊ का ते खाऊ. परिस्थिती काय करू, काय नाही तसं झालं ना. मग प्रार्थनेत मस्तपैकी बसलो. पोचल्यानंतर ते होते पश्चाताप देवा मला बघ याच्यातून सोडव. पहिला दिवस गेला. दुसऱ्या दिवशी तिकडे काउन्सिलिंगसाठी बसला पाप कबूल करायला. जेव्हा मी पाप कबूल करायला गेलो तिकडे होते फादर, पण त्याचं नाव पॉल होता. हा पॉल नाही, केरळची. तर त्या फादराने ॲड्रेस काढला, फोन नंबर मला सांगते, ये घे तू माझ्यासाठी प्रार्थना. ये कोणता हिसाब आहे. अरे मी आलाय कशाला इकडे, माझी बियर सुटावी, माझा तंबाखू सुटावा, मी ह्या हेतूने इकडे आलाय. पण तुम्हाला माहिती आहे ना की बायबल असं शिकवतेच. 34:32 तू मनात जरी पाप कबूल केलं ना तरी तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे. परमेश्वर माझी पाप सगळे धुतली. त्याच वेळेला माझ्याबरोबर 7 माणसं प्रार्थनेला नेली. ग्रुपमध्ये नाही, जास्त होते, 7 माणसं फक्त मराठीमध्ये होते, बाकी तर आम्ही बरेच लोक तिथून गेलेले. काय प्रश्न आला तर मी पाप कबूल करायला बसलो, तर त्यांनी मला एक काय दिलेला, त्याचा फोन नंबर दिला. माझा नंबर घे, मला फोन करता, मी तुला फोन करत जाईल. माझा घरचा फोन नंबर आहे.
हरिया माझ्याकडे मोबाईल नव्हता. तर बोलभाषण झालं, तू माझ्यासाठी प्रार्थना कर. विचार केला हे काय करायचं मला काही कळत नाही. गेलो प्रार्थनेत बसलो. मी इकडे कशाला आलाय? पाप कबूल करायला आहे, पश्चाताप करायला आहे. मला ह्या वेशनात जायचं नाही म्हणून मी चेंज होण्यासाठी आलो. मी सांगतो माझ्यासाठी प्रार्थना कर. तर त्या अगोदर मला ताबोर आश्रममध्ये पवित्र आत्मा मिळालेला होता, पण माणसाच्या संगतीला गेला तेव्हा अपवित्र आत्मा माझ्यामध्ये कार्य करू लागला. पण माझ्या लक्षात नाही आलं ते असं परिणाम आहे म्हणून. गेलो. दुसऱ्या दिवशी सिस्टर होती, तिच्याकडे गेला. आता तिला तरी सांगतो मी नशा करतो, तंबाखू खातो. थोड्या टायमाने तिने फोटो काढला एक बॅगेतून. ती सांगते माझ्या बहिणीची पोरगी आणि हिचं लग्न होत नाही, एंगेजमेंट होत नाही, तिच्यासाठी तू प्रार्थना कर. दुसरं सांगते मी प्रवचक बनावं म्हणून तू प्रार्थना कर. ही कोणत्या भाषेची माणसं? अरे हा चाललाय काय यांचा विषय? त्यांना परमेश्वराने दर्शन दिलेलं होतं की ह्याला पवित्र आत्मा मिळालेला आहे, तोच पवित्र आत्म्यानेच परिपूर्ण आहे. आश्रमामध्ये जायचं, तिथे पण काम कबूल करायचे. ते फादर सांगतात तू माझ्यासाठी प्रार्थना कर. कधी कधी असे करायचे, त्याला दर्शन यायचं. काही फादर सांगायचे तू प्रार्थना कर आमच्यासाठी. हे बरं चाललाय काय? मी आला यांच्याकडे आणि हे मला सांगतात तू प्रार्थना कर. 15-16 जेव्हा एकदा पवित्र आत्मा मिळाला ना, त्याला खिन्न नाही. आपण खिन्न करतो म्हणजे चुकीच्या रस्त्यात जातो ना, तेव्हा पवित्र आत्मा खिन्न होतो. माझं सगळे कामं झाली, विचार केला नाही आता मला परमेश्वराच्या राज्यात राहायचं आहे, मला हेच काम करायचं, मला ह्याच कार्यामध्ये इंटरेस्टली व्हायचं आहे, मला दुसरं काहीच बघायचं नाही, मला देवाने शिकवलेले काम आहे तेच या कामामध्येच राहायचं आहे. आणि पवित्र आत्मा तो घेतला, निर्णय घेतला, पुढे जायचं, कार्य करायचं. ज्यांच्याशी बोलत गेलं ते सांगतात तू सामर्थ्याने भरलेला आहे, तू पवित्र आत्मा. मला काय माहिती नाही पवित्र आत्मा नक्की काय असते आणि काय. अशा प्रकारे जिथे जाईल तिथे सुवार्ता सांगत बायबल वाचायचं, सुवार्ता प्रचार करायचा. जिथे पाहिजे तिथे बोलभाषा करून प्रभूचं वचन अनेक ठिकाणी पर्यंत द्यायचं आणि प्रभूच्या आशीर्वादाने पर्यंत या जागेवर मत्ती 4:19-20 वचन जे मला दिलेलं होतं तू मागे माणसं करणारा, ते आजच्या काळामध्ये या प्रश्नाचं उत्तर अशी मंदिर उभारली गेली. तर ही कंबर कशी बांधायची, पेत्राला मजबूती कशी दिली, शक्ती कशी दिली, सामर्थ्य कसं दिलं, अभिषेक कसं दिलं. जे काही पेत्राला गिफ्ट मिळालेलं होतं तेच गिफ्ट मलाही तेच देवाने दिलं. हेच गिफ्ट तुमच्या प्रत्येकामध्ये आहे. पण तुम्ही जेव्हा त्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालायला सुरुवात करतील तेव्हा तो पवित्र आत्मा तुम्हाला एक सामर्थ्य द्यायला सुरुवात करेल. आणि अशा प्रकारे ह्या कार्यामध्ये इंटरेस्टली घेतलो, पुढे चाललो आणि पुढे चालणार. जे काही करता येते तेवढी सेवा करत राहायचं. आता सर्व काही त्या बंधनातून मुक्त झालं, पवित्र आत्मा मिळाला, सामर्थ्य मिळालं, ज्ञान मिळालं. मग नंतर मी विचार करायला लागला की पवित्र आत्मा काही तंबाखू खात नव्हता. मग आता कोणातरी मी सुवार्ता सांगत असते तेव्हा त्यांना सांगितलं की देव तुझ्यामध्ये आहे, पण देवाची जागा बाजूला गेलेली सैतानाची जागा तुझ्यामध्ये आहे. तर बरं देव काही तंबाखू खात नव्हता, बियर पीत नव्हता, दारू पीत नव्हता, मग आपण का पितो? आपण देवाला जागा देत नाही, शैतानाला जागा देतो, म्हणून आपलं शरीर कमजोर. कारण ते पहिल्या पद्धती 16-17 दिले. ही देवाचे मंदिर आहे, तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करते. जो देवाच्या मंदिराचा नाश करेल देव त्याचा नाश. कारण आपण मंदिर बांधलेलं आहे, हे मंदिर नाही, हे शिकायचं मंदिर आहे, हे आत्म्याचं मंदिर हमेशा आहे. आणि जेव्हा त्याचा आत्मा उत्पत्ती 2:7 आणि जेव्हा 10:17-18 त्यांनी आत्मा काढला तर आपलं लाईफ. म्हणून मी लोकांना काय सांगतो, माझ्यासारख्या पाप्यावर देवाने एवढं प्रेम केलं
तुमच्यावर का प्रेम करणार नाही? तुमच्यावर काय नम्रताने तो बघतो का, द्वेषाने बघतो का, निंदाने बघतो का, हेवेने बघतो का? नाहीये. मग तोच परमेश्वर जर तुम्हाला ना मला जर चेंज करत आहे, तर त्या परमेश्वराच्या सहवासात राहणं आपल्याला गरजेचं आहे. जे लोक देवापासून दूर करतात त्याच्यापासून सावध राहायचं. मध्ये 17 जे लोक देवाच्या जवळ येत आहे त्यांच्या मागे लागायचं की ते तुम्हाला हळूहळू देवाजवळ. आता मला नेलं म्हणून मी हळूहळू पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर त्याच्यात पवित्र आत्म्याचा जो सामर्थ्यिक आत्मा मिळाला तो असं नाही तुमच्यासारखा असा मी पुढे बसले नव्हतो. आणि फादर मार्टिन ह्यांनी नावासहित जॉर्ज कोण आहे आपल्यामध्ये दुष्ट आत्मा कार्य करतो, तो कधी साक्ष देत नाही, विचार बदलते. अरे हे दुसरे पण लोक आहेत, कशाला तू बोट वरती करतो? माझ्या हाताची मुलगी देवाच्या घरी गेली ती होती पुरा बघ तुला सांगते तुझ्या छातीतनं पोटात होतो. मावशीची मुलगी तिने सांगितलं अरे तू जा तिकडे तू बरा होशील. तिने सांगितलं मी गेलो आणि तिथून ते कार्य परमेश्वरच्या आशीर्वादाने आता बघा कोण चांगलं सांगते तेव्हा पण ऐकतो, तेव्हा चांगल्या गोष्टीचा अनुभव प्राप्त होतो. हे शिक्षण आहे आणि हे शिक्षण तुम्हाला ना मला सगळ्यांना घ्यायचंय की आता तुम्ही प्रार्थनेमय जीवन जगता येता, तुमच्या जीवनात चांगलं झाले, तुम्ही दुसऱ्यांच्या जीवनात पण चांगलं होण्यासाठी त्यांच्या घरी जा, त्यांना भेटा, तुम्ही आत्मिक गोष्टीमध्ये वाढा. आपल्या घरामध्ये दुष्टाचे विचारधारा आहे ते बाहेर काढा. निंदा नाही करायचा, कोणाचा द्वेष नाही करायची, कोणाची निवा नाही करायची. आता जर आपण करणार तर आपल्या पाठीमागे ना आपल्यालाच त्रास होत जातो. कारण देवाला माहितीये आपल्यामध्ये 12:36 आपल्या प्रत्येकाचा शब्द जो आहे ना तो त्यांनी टाईप केलेला आहे. पूर्ण रात्री झोपेमध्ये तुम्हाला नेतो तो आणि तुमची हिसाब घेतो तो. कसा आहे तर पुढे बघा काय सांगितलं. काय सांगते? जो तोंड देखील करत नाही आता आपल्या प्रत्येकाला परमेश्वराने कशा पद्धतीने बनवलं निवडलेलं आहे ते बघायचं. मग न्याय कसा होणार आमचा? तो तोंड देखून न्याय नाही करत. तू बरा आहे, तो बरा आहे, तो बरा आहे असं नाहीये. न्याय करताना तुझ्या अंतःकरणातला विचार ओळखतो. मध्ये 1 ते 8 पर्यंत वचन दिले. तू हृदयामध्ये माणसाला काय करतो? जाणून म्हणजे हृदयामध्ये माणसाला ओळखतो की ह्या हृदयात कुठे चाललेला कुठल्या विचारात. आपले आचार विचार जाणतो तो. हृदय चेंज करतो तो. वाईट मध्ये तर माऊस मध्ये हृदय टाकतो. काय सांगते? आपण या पृथ्वीमध्ये जे आहेत आपला प्रवास चालू आहे तर भीतीने चाला की माझी काय चूक आहे. आपण कधी कधी दुष्ट आत्म्याने आपल्याला बांधून ठेवलेलं असतं तर आपण घाबरत नाही पाप करायला. कोणाला पण काय करायचं ते करू द्या. अरे तुम्ही माणसाला काय करायचं ते करू द्या, वांधा नाही, त्याचा काय फरक पडणार आहे? फरक त्याचा पडेल तो बघ. कारण नेहमी तुम्हाला मी सांगतो सोत्रशील 139 अध्याय याच्यामध्ये सगळं आईने गर्भधारण केलं तेव्हापासून आपल्या जीवनातल्या सगळ्या गोष्टीची जानकारी आहे. सगळ्यात स्पष्टपणे तो अध्यायामध्ये तुम्हाला मार्गदर्शक होतो. दुरून मनोगत ओळखतो, मनातल्या गोष्टी पण ओळखतो. एशिया 54 रोज सकाळी तुम्हाला जाग करते. काय? रोज सकाळी तुम्हाला उठवतो. एशिया 54 पुढे वचन. एशिया 50 वचन शिंदे त्यांना बोलली नीट बसायला ते समजावे म्हणून प्रभू परमेश्वराने मला सुशिक्षितांची जीवा दिली आहे. तो रोज सकाळी मला जागे करतो. रोज सकाळी बोलते मला जाग करतो. कधी?
आता गुड मॉर्निंग बरोबर करते. गुड मॉर्निंग. सकाळी उठल्यावर काय सांगेल? गुड मॉर्निंग. येशूला कधी गेले का? थँक्यू जीसस. त्यांचं गुड मॉर्निंग डे त्याला सांगितलेलं आहे. थँक्यू. इंग्लिशमध्ये नका बोला. देवा तुमचे मी आभार मानतो. कारण सगळे इंग्लिश वाले हल्ली आमच्या पण आता इंग्लिश भाषा बोलतात. तेवढं त्यांना पण कळते. थँक्यू जीसस. तर आपल्या प्रवासाच्या काळात भिवूनच वागा. आता हा प्रवास आहे आपल्या जिंदगीचा. कधी वेळ येईल तेव्हा हे माहिती नाहीये, पण हा प्रवास चाललेला आहे. तर देवाबरोबर भिवून वागा. कोणाशी भांडण नाही, कोणाची नफरत नाही, द्वेष नाही, हेवा नाही. सैतानाची कामं एवढी तुम्ही करतात ना, निंदा नफरत द्वेष, हीच देवाची कला की नाही? किती आनंद आहे, किती शांती आहे, किती मान आहे, किती सन्मान आहे. लोक मान सन्मान कशाने करतात? चांगल्या कर्माने करतात, वाईट कर्माने नाही करत. कसे ते वाढ वडिलांपासून आलेले सोने किंवा रुपये अशा नाशवंत वस्तूने नव्हे, तर निष्कलंक बघा निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त त्याच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झालेले. येशूच्या रक्ताने आम्ही मुक्त झाल्या. कारण पहिल्या 6:19-20 वचनामध्ये मौलाने विकत घेतलेला आहे. पौल आपल्याला शिकवतो, तसं पेत्र पण आपल्याला ते शिकवतो. ज्याचे पूर्व ज्ञान जगाच्या स्थापनेच्या आधी झालेले होते, काळाच्या शेवटी तुमच्यासाठी प्रकट झाला. आज आपल्या जीवनामध्ये काळ कधी येईल माहिती नाही, त्यावेळेला तो आपल्याला प्रकट होईल. म्हणून जेवढी वेळ परमेश्वराच्या कामासाठी कार्यासाठी वापरता येईल वापरा. परमेश्वर मोठ्या प्रमाणात तुम्हाला आशीर्वाद करेल. तुम्ही त्याच्याद्वारे काय सांगते? त्याच्याद्वारे देवावर विश्वास ठेवणारे झालेले आहेत. आता तुम्ही देवावर विश्वास ठेवणारे जर झालेले असतील तर देवाची मुलं होणार. एवढा 1:12 जितके विश्वास ठेवतात तितके देवाची मुलं. आम्ही विश्वास ठेवणारे झाले पाहिजे. आमच्यामध्ये विश्वास ठेवणारा नाही म्हणून आमच्या जीवनात घडण होत नाही, प्रगती होत नाही. देवाने त्याला मेलेल्यातून उठून त्याचे गौरव केले. त्यामुळे तुमचा विश्वास व आशा देवावर आहे. काय? आपला विश्वास ना आपली आशा त्या परमेश्वरासाठी, मूर्तीवर नाही. मूर्तीच्या नांदी लागायचं नाही. मोशे पासूनच ते नियम होते. म्हणून येशू ख्रिस्त या पृथ्वीमध्ये आला. योहान 1:1 पासून दिलेला आहे. शब्द देव होता. आजच्या काळात मूर्तीने मनुष्याचं जीवन जास्त आकर्षित झाले आणि त्याला जास्त डिमांड आहे. सत्य माणसाला कठीण जात आहे, असत्य माणसाकडे जास्त आहे. निर्धर्म प्रभू प्रेमासाठी तुम्ही आपले जीव शुद्ध करून घेतले आहे. आता आत्म्याच्या द्वारे, आता आत्मा म्हणजे काय? तुम्ही कंबर बांधले ना, शुद्ध झाले ना, मग ते 5-8 अंतकरण शुद्ध, ते धन्य देवाला पाहतील. जेव्हा माणसाचं मन साफ,
त्याच्याने कंबर बांधलेली जाते अंतःकरणाची. कमरेला पट्टा बांधला म्हणून काय झालं नाही. अंतरात्म्याची कंबर. म्हणून एकमेकांवर तुम्ही एकमेकावर मनापासून निष्ठेने प्रीती करा. आज तसं नाही. एकमेकाविरुद्ध निंदा कशी करावी, नफरत कसं करावं, द्वेष कसं करावा, हेवा कशी करावी. द्वेष करून माणसं जीवन कमजोर करतो. जलेसी लोकांमध्ये ही वृत्ती कुठून आली? तुम्ही नाशवंत बीजापासून नव्हे तर बीजापासून म्हणजे देवाच्या जिवंत सर्व काळ टिकणाऱ्या शब्दाच्या द्वारे पुन्हा जन्म पावलेले आहेत. पुन्हा जन्म पावले. सर्व मानव जात कसे ते त्याचा माणूस आहे ना, त्याचा गौरव जर जे गवताचं फुल आहे त्याच्या सारखेच आहे. कसे ते गवत वाढते त्याचे फूल गळते, परमेश्वराचं वचन सर्व काळ टिकते. सुवार्तेचे वचन तुम्हाला सांगण्यात आले आहे ते हेच होय. म्हणजे देवाच्या शब्दाच्या द्वारेच प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाची घडण किंवा एक तयारी बनवली जाते. शब्द देव आहे आणि हा शब्दाद्वारे आपलं जीवन टिकाऊ आहे. जर तुमच्यामध्ये शब्द नाही तर तुमच्यामध्ये जीवन जे आहे ते टिकणार नाही. कारण मूर्तीकडे फुलं जातात, वस्तू जातात, पण ते टिकतच नाही. परमेश्वराकडे जे शब्द आहेत ते शब्द मानवाच्या शरीरामध्ये पोचले जातात तेव्हा त्या माणसाला एक टिकाऊ शक्ती निर्माण होते. ते हर एक माणूस आहे तो मूर्तीकडेच जास्त वळतो. मूर्तीकडे का वळत नाही? कारण शैतानाने प्रत्येक मनुष्य खेचला गेला. त्याला पैशाचा, खाण्याच्या, कोणत्या तरी गोष्टीचा लोभ दिला आणि त्याने धार्मिकता विसरली आणि मूर्तीच्या चरणाशी जाऊन लोकांना लुटारलं. मानवाचा जो निर्णय आहे तो भक्ताच्या विषयावरचा असतो. त्यांना आदर्श करून शिकवावं लागते. त्याविषयी मी पुढे बोलणार आहे. कारण आत्मिक शिक्षण तुमच्यामध्ये नसेल तर आपण गवतासारखेच उगवणार आणि गवतासारखेच गवत या वर्ष मेलं गेलं, जाळलं गेलं, गवत जाळून टाकलं, परंतु त्यांच्या बियाला तुम्ही जाळू शकत नाही, त्यांच्या मुळाला जाऊ शकत नाही. रोमकरासमध्ये 11-13 वचन दिले, मूळ झाडाला आधार देते. हे मूळ आहे, त्याला तुम्ही जाऊ शकत नाही. परमेश्वराचे लोक आहेत, त्यांना तुम्ही काहीच करू शकत नाही. ते परमेश्वराचे आहेत आणि त्याच्यावर दगड कोसळला तर तेच कोसळून जाईल. कारण तेच लोक परमेश्वराचे जे आहेत ते परमेश्वरासाठी आपलं स्वतःच जीवन समर्पित. एक पावसाळा आला, आता तुम्ही मस्तपैकी पेटवून ठेवलं, राख करून टाकला, हा गवत जळलं, सगळं साफ झालं, राख झाली, ती तुमची समज झाली. त्यांनी त्याला असा आशीर्वाद दिलेला आहे, ते उगवत आहे, उगवणार आणि उगवत राहणार, त्याला काहीच होणार नाही. आणि पाऊस आला का हळूहळू एकदम सुंदर हिरवगार ते गवत तयार झाले. तुमचा पेटवण्याची शक्ती गेली कुठे? तुम्ही त्या जमिनीच्या मुळाला जाळलं नाहीये. तसा तो परमेश्वर आहे. तुम्ही देवाच्या सेवकांना, देवाच्या लोकांना शेळतील, सतावतील, त्रास देतील, परंतु मूळ तोच आहे आणि त्या मुळाला तुम्ही सतावू शकत नाही.
त्याच्या शिष्यांना, त्याच्या सेवकांना, त्याच्या लोकांना प्रश्न येईल. तोच प्रश्न समजून घेणं तुम्हाला मला गरजेचं आहे. म्हणून मूळ झाडाला आधार देते. परमेश्वर सांगितलं ना की गवत काय, बियाणा काय. लोक 8:11 वचन सांगितलं. बी हे देवाचं वचन आहे आणि हेच वचन तुमच्या प्रत्येकाला एक शक्ती पुरवत. 4:12 देवाचं वचन 2 धारी तलवारी सारखे आहे. परमेश्वराचे नियम आत्मिक शिक्षणामध्ये लागू असतात, पण आजच्या काळामध्ये परमेश्वराचे नियम आत्मिक शिक्षणाकडे लागू पडत नाही. कारण का माहितीये की आजचा जमाना मनुष्याचं शिक्षण लागू करतो. 5-7 साल शास्त्र शिकवतात मनुष्याचे नियम. आज माणसाला शास्त्राच्या शिक्षणावर इंटरेस्टली नाही, पण मनुष्य जे शिकवतो त्या शिक्षणावर इंटरेस्टली आहे. तर आपण छोटीशी एक प्रार्थना करूया. तर सर्व मंत्र लोक, आमदार लोक, सरपंच, सर्व पोलीस लोक, मिलिटरी प्रभूचे सेवा कार्य करणारे प्रत्येकाला परमेश्वराचा आशीर्वाद देतो. विशेष प्रार्थना करूया. पवित्र आत्म्याचं साई आपल्या जीवनात यावं. आजारी दुःखी निराशा टेन्शनमध्ये मानसिक तणावामध्ये अस्वस्थ लोकांना प्रभूचा स्पर्श. विशेष प्रार्थना प्रत्येक व्यक्तीने परमेश्वराची इच्छेप्रमाणे जीवन जगावं आणि पवित्र आत्म्याचा स्पर्श सर्वांना. ही प्रार्थना आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.